शांतपणे खेळा, गावाच्या नावासाठी खेळा, ना पैशासाठी ना स्वार्थ. हल्ली बोला रे, आवाज कबड्डी मध्ये आपल्याला सर्वांना आवाज येतो. प्लॅनिंग करत असतात. गरज आहे आता मात्र ट्रेलरला. सुंदर सुंदर छान आहे प्रयत्न. बघूया, चुकीला माफी नाही. सुंदर सुंदर काय की काय सुंदर. मध्यरक्षक जरा आपण जास्तच बाहेर निघाला, डुवाडायला समोरच्या संघाला देतो. तुम्ही जर आतमध्ये खेळला तर मित्रांनो, ही संधी असते मित्रांनो डुवाडायला. राजशिंगारेवर पूर्ण दारोमदार आहे. तुफानी नामाचा हा खेळाडू. कबड्डी स्वर काय मला ऐकायला भेटत नाही मित्र. चार एक धनगरवाडी संघ. सुरुवातीला कोसळतो, नंतर उसळतो. मित्रा, मंजिलें उन्हों को ही मिलती है जिनके सपनों में जान होती है. ये पंख होने से कुछ नहीं होता, हौसला लोड़ा होती है. चारासे करिश्मा राज शिंगाडे करेल मैदानात, यातील मात्र शंका नाही. पहिल्या फेरीमध्ये धुमाकूळ घातला होता प्रणय वरद आणि राज शिंगाडे आणि त्याच्या संघटनेला चांगली साथ दिली होती. परंतु बघूया बेलवाडी संघासोबत काय कडवी जिंकले देते. परशूटचा प्रयत्न होता. अजून भरपूर वेळ बाकी, अजून खेळ बाकी आहे. प्लॅनिंग करावी लागेल, रणनीती आखावी लागेल. खेळाडूची खेळी छान आहे. असं जेव्हा खेळाडू एखादा खेळ मध्यस्थानी खेळतो तेव्हा समोरच्या संघाला भुसकुल्यात पडलं जातं की क्षेत्ररक्षण झालं. हा तर डुबारड्याचा भाषा लगातार 2 वेळा यशस्वी झाला. आता मात्र सापला रचला जाईल तशीच पद्धत आहे. परंतु आता मध्यस्थली कोण नाही, म्हणजे सापला रचला जाईल. यश संपादन करू शकेल धनगरवाडी असं वाटतं आणि झालं तसं आणि यशस्वी झाले धनगरवाडी संघ. आता मात्र धनगरवाडी संघाने सुरुवात केली ना, आता थांबा नाही बघा. आता क्षेत्ररक्षण सजवेल धनगरवाडी संघ. कारण समोरच्या संघाला तुम्ही जर एकदा संधी दिलीत ना क्षेत्ररक्षण करण्याची की सवय लागलीच म्हणून सांगतो. परंतु तोडीस तो इतका जवाब पत्ता रोखला गेलाय वारी.
कसला वेग आहे डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यामध्ये सरसवतोय गुणसंख्या काय मिळत महिला भगिनींनी सुद्धा आपली उपस्थिती अजूनपर्यंत दाखवलेली आहे. धन्यवाद. पाच दोन पाच संघाचा कसं सरसवा पाहिजे एवढा शांतपणे तुम्ही कसं खेळू शकता मला सुद्धा प्रश्न पडलाय. गुणसंख्या पाहिली तर 2-6 आणि इकडे सुद्धा धामणसाई विरुद्ध सत्यवाडी. एक विजय तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. स्वतःला झोपून द्यावं लागेल. सुद्धा प्रश्न पडलाय. गुणसंख्या पाहिली तर 2-6 आणि इकडे सुद्धा धामणसाई विरुद्ध सत्यवाडी. एक विजय तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. स्वतःला झोपून द्यावं लागेल. प्रणय वडक सारखे खेळूला तुम्हाला जीवनदान द्यावं लागेल. संजीवनी द्यावी लागेल. कारण बेलवाडी संघ सुद्धा माघार घेणारा संघ नाहीये. विधाला पुन्हा एकदा तळायसाठी बेलवाडी संघाचा हा खेळाडू आणि इकडे सुद्धा एक चौशीची लढत धामणसाई विरुद्ध झुंज घेतो सत्यवाडी. हा जर क्षेत्ररक्षण झालं तर खरोखर आघाडी घेऊ शकेल धनगर वाडी संघ. बघा आणि हा यश त्याला देऊ शकतो. काय घडेल यश 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 आणि काय म्हणावं या मेहनतीला काय घडतो इतिहास आणि मात्र आता जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं. टाळ्या हो जाऊ द्या मित्रांनो. आता गुणसंख्या बघा बदललाय. गुणसंख्या काही प्रयत्न केले होते रेडरनं. आता मात्र सामना जिंकते. आता सामन्याला गती येईल. आता सामन्याला गती येईल मित्र. 2च पॉईंट मी म्हटलं की सामन्याला गती येईल. हा 2 पॉईंट त्याला लक्षाकडे घेऊन जाणार आहे. क्षेत्रावर आता मात्र युद्ध चालू आहे.
जवाब गेला विजयाचा धनुष्य कोण गेलणार आहे 5-6 रसिकांनी सुद्धा आता मात्र बसले होते ते उभे राहिले ते चालते झाले असा हा सामना प्रणय वरद आला मैदानात आणि आता मात्र साथ घेतली मित्राची अर्थात राज शिंगारे आता मात्र चुकीला माफी नसेल 5-6 नाजूक परिस्थिती पाचणी पडली तरी आवाज येईल असा निरागस शांतता मैदानावर एक यशस्वी लढाई पुढील होणारा सामना खैराट विरुद्ध गारवाल जय हैदरा ग्राउंड नंबर 2 वर होईल हा सामना 5-6 6-5 आता मात्र 4 मध्ये गुणसंख्या मिळवणे म्हणजे खूप कठीण काम आहे हा प्लस पॉइंट आहे धनगरवाडी संघाकडे प्रणय वरद सारखा खेळाडू मैदानात आले म्हणजे काहीतरी आता इतिहास घडवू शकेल हा खेळाडू कारण इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आता इतिहास याच मैदानात मात्र प्रत्येकाचा उरामध्ये धडधड झाली आहे 6-8-6 राकेश ढिगे यशस्वी मार लागला आणि त्याच खेळाडूचा वापर केला 8-8 उंच दिलाय गुणफलक बदलला की नाही मी म्हटलं काही होईल अजून बाकी आहे 2 गुणाची आघाडी आघाडी तिकडे गेला हा कबड्डी आहे अंदाज लावू शकत नाही मित्रांनो माझी मजा काही वेळेला तर मैदानात जातील ज्याची पडते मांडीवर समोर त्याला सांगू शकते मी तुझा आहे बा कबड्डीमध्ये क्षेत्ररक्षण झालं तर 2 गुण मिळू शकतात 3 मिनिटं सामना काय होता आणि काय झाला 2 गुणांची आघाडी होती चढाईसाठी निघालेला हा चढाई पटला जर 1 गुण दिला असता तर जास्त असते समोर आला असता झाला असता किंवा यशस्वी झाला असता तर धनगरवाडी संघाला विजय झाला असता परंतु आपण काही झाली इथे आता आपल्या डोक्यावर बनवणं गरजेचं आहे म्हणून ते कौतुक करून मी बेलवाडी संघाचं काही शेवटचा वेळेला मित्रांनी
मध्ये गुलाब लवकर नाही म्हणतात लक्ष ठेव जाऊ दे बोनस बोनस लक्ष ठेव जाऊ दे बोनस बोनस बाजू अरे मधल्या बाजूला मामा मध्ये येऊन मरा मधल्या बाजूला मंदिर हे बघा हे बाजू साइड आणि अशा उंच खेळूची गरज असते 5-5 ग्रेडला लाजवाब बघूया सध्यासाठी काय करते Pressure!
माझ्या नंतर चल माझ्या ना 4 मात्र त्याची एक नाही